सावधान. आज आपण तिसरी गाथा पाहणार आहोत. पियवग्गू, प्रिय वर्गातली, आणि धम्मपदातली क्रमशः 211वी गाथा. कालच्या गाथेशी संबंधित आहे तसं पाहिलं तर. तस्मा पियं न कैरात पिय पायो हि पापको गंथा ते संग न विज्जन्ति ये संग नथी पियाप्यं. म्हणून कुणाला प्रिय बनवू नका किंवा प्रिय मानू नका किंवा म्हणू नका, कारण की प्रियाचा वियोग आपल्याला आवडत नाही. ज्यांना कुणी प्रिय आणि अप्रिय नसतात त्यांच्या हृदयात काही बंधने नसतात, असं याचं भाषांतर केलेलं आहे. तर योग्य आहे की अयोग्य आहे हे थोडं पाहावं लागेल, परंतु जवळपास आहे, जवळपास ठीक आहे. न सॉरी, कालच्या गाथेशी संबंधित ही गाथा आहे. कारण प्रिय आणि अप्रिय असणं म्हणजे काय? प्रियांचा संग आणि प्रियांचं दर्शन आणि अप्रियांचं अदर्शन म्हणजे न भेटणं. प्रियांचं दिसणं आणि न दिसणं म्हणजे काय? तर त्याच्यातून दुःख, प्रियांचा संग हा सुखदायक असतो आणि नसणं, त्यांचं अदर्शन हे दुःखदायक असतं, हे आपण काल पाहिलेलं आहे. त्यामुळे कोणाला प्रिय तस्मा म्हणजे त्यामुळे, म्हणून तस्मा पियंग न कैराथ. कैराथ म्हणजे करणे किंवा बनवणे. कुणाला प्रिय बनवू नका. प्रिय अपायो ही पापको म्हणजे प्रियातला होणारा अपाय किंवा प्रियाचा वियोग हा अप्रिय असतो, म्हणजे त्रासदायक असतो, तो आपल्याला आवडत नसतो. गंथा ते संग न विद्यंती एसंग नथी पियापियंग. पियापियंग म्हणजे प्रिय आणि अप्रिय. ज्याच्या मनात प्रिय आणि अप्रिय असं नसतं, म्हणजे अशी भावना नसते. गंथा ते संग न विद्यंती. आता हे गंथा म्हणजे ग्रंथी आहेत. कोणतीही भावना ही विशिष्ट ग्रंथीशी जोडलेली असते. प्रत्येक भावना ही विशिष्ट ग्रंथीला उद्दीपित करते आणि त्या ग्रंथीचा स्राव आपल्या रक्तामध्ये मिसळला आणि ते सगळं शरीरभर पसरलं की त्या प्रकारच्या भावना आपल्याला जाणवतात. म्हणून त्याचा संबंध ग्रंथींशी आहे. आणि यांनी हृदय असा शब्द केलेला आहे, म्हणजे अर्थ केलेला आहे, तर तो तेवढा योग्य वाटत नाही. तर जिथं प्रिय अप्रिय अशी भावना असते, तर तशा प्रकारच्या ग्रंथी स्रावत असतात किंवा तशा प्रकारचा परिणाम होत असतो, आणि ते एक बंधन असतं. प्रिय हे एक बंधन असतं, आपलं चित्त त्याच्यामध्ये अडकलेलं असतं. म्हणून यांनी कदाचित हृदय असा शब्द वापरलाय. तिथं चित्त अडकलेलं असतं प्रियामध्ये, कारण प्रिय हे पाहिजे असतात. प्रिय लोक, प्रिय वस्तू, जे जे काही आवडतं ते आपल्याला पाहिजे असतं, आणि जे पाहिजे असतं ते टिकून राहतच असं नाही. त्याचा वियोग हा ठरलेला असतो. एकतर
ज्याच्यावर आपण प्रेम करतो किंवा ज्याला आपण प्रिय समजतो, एक तर ती व्यक्ती, ती वस्तू राहीलच याची गॅरंटी नाही किंवा आपण त्याच्यापासून अलिप्त होऊ शकतो काही कारणानं. म्हणजे कुठूनही पाहिलं तर वियोग जो असतो, प्रियांचा वियोग हा त्रासदायक असतो. आणि दुसऱ्या बाजूला आपल्याला त्रास नको असतो. आपल्याला यातना नको असतात. त्या यातना, ते दुःख सहन होत नाही. म्हणजे तेही आपल्याला नको असतं. आणि ज्याच्यामुळे दुःख निर्माण होतं ते प्रिय मात्र आपल्याला पाहिजे असतं. म्हणजे ती प्रिय भावना जी धरून ठेवते, जी प्रिय हा विषय मनामध्ये धरून ठेवते. प्रिय व्यक्ती, विषय हा आपल्या बाहेर असेल, परंतु प्रिय भावना ही आपल्या आत असते, म्हणजे मनात असते. उंबरठ्याचा तुम्हाला ती संकल्पना आवडत असेल तर तसे आपण म्हणू शकतो. उंबऱ्याच्या आत प्रियाविषयीची भावना असते, परंतु वस्तू, प्रिय गोष्ट किंवा प्रिय माणसं ही बाहेर असतात आणि भावना ही आत असते आणि आपल्याला त्रासदायक असते ती भावना. आता इथं प्रिय बनवू नका वगैरे हा असं असं म्हटल्यानं तसं प्रिय बनवणार नाही आपण, असं होत नाही कधी. हे तत्व किती पटलं तरी प्रिय बनवणं आणि न बनवणं किंवा प्रिय मानणं न मानणं, प्रिय अप्रियाची भावना हा भेदाभेद, हा म्हणजे आपपर भेद हा मनामध्ये कशामुळे निर्माण होतो हे लक्षात आलं पाहिजे. मुळात हे प्रिय अप्रिय आपण बनवतोय, मुद्दाम बनवत नाही. ही एक नैसर्गिक भावना आहे. परंतु नैसर्गिक जरी असलं तरी त्याच्यामध्ये जर समज नसेल, त्याचं स्वरूप जर माहिती नसेल, त्याच्याविषयीची अ, सम्यक दृष्टी नसेल, तर मग ते प्रिय अप्रिय हे त्रासदायक असतात. परंतु प्रिय गोष्ट ही आपल्याला आनंद देणारी असते, आपल्याला सुख देणारी असते, कधी कधी आपल्या लाभाची असते आणि लाभातून लोभ निर्माण होतो. तर प्रिय बनणं म्हणजे लोभच असतो एक प्रकारे, कारण त्यातून लाभ असतो. मग तो भावनिक लाभ असू द्या किंवा दुसरा लाभ असू द्या, ती गोष्ट आपल्याला का आवडते तर फायदा होतो, बरं वाटतं. परंतु इथं ही समज नसेल का, ज्या गोष्टीतून आपल्याला लाभ होतो, ज्या गोष्टीचा आपण लोभ बाळगतो, ज्या गोष्टी आपण प्रिय मानतो, निसर्गाचा नियम जो आहे तो जर लक्षात नाही आला, अनित्यतेचा बदल, परिवर्तन, कुठली गोष्ट स्थिर नाही, फिक्स नाही, टिकून राहणारी नाही. आत्ता हे असं आहे, नंतर असंच राहील असं नाही. तर याचं भान नसेल, याची सती नसेल, तर त्याच्यामुळे तो प्रिय आणि अप्रिय या भावना टिकून राहतात. पण जर सत्याचं, वस्तुस्थितीचं भान असेल, वास्तवाचं भान असेल, तर प्रिय आणि अप्रिय हे मानणं, ही मान्यता आपोआपच आपली कमी होते. याचा अर्थ आपण कोणाला म्हणजे प्रियाला जवळ घ्यायचं टाळतो आणि
अप्रियाला जवळ घेतो, असं त्याचा उलटा अर्थ नाही होत. त्याचा अर्थ असा आहे की मनातली भावना, प्रिय अप्रियत्वाची भावना ही रूपांतरित होते. भान आल्यामुळे, समज आल्यामुळे भावना रूपांतरित होतात. ट्रान्सफॉर्मेशन होतं, त्याचं रूपांतर होतं. म्हणून ज्या वेळेला आपल्याला समज येते जागृतीमुळे, सतीमुळे, तेव्हा आपल्या जुन्या भावना ज्या आहेत ना, त्याचा आपोआपच पुनर्विचार होतो. आणि त्याच्यावर जर आपण अवलंबून असू तर ते अवलंबित्व कमी होतं. याचा एक दुसरा भाग आहे, प्रिय अप्रिय नाही तर मग काय. म्हणजे कोरडी भावना आहे का ती. प्रिय अप्रिय नसणं म्हणजे मग एखाद्याला आपल्याला वाटतं की तो वृक्षपणा आहे. तो वृक्षपणा नाही. त्याच्या जागी दुसरी एक विधायक भावना म्हणा किंवा विधायक मनोवस्था, त्या अंडरस्टँडिंगमधून, त्या समजमधून, त्या दृष्टीमधून एक विधायक भावना पण तयार होते जागृतीतून. आणि ती म्हणजे मेत्ता आहे, मैत्री भावना आहे. मैत्री ही अशी गोष्ट असते की तिला प्रिय आणि अप्रिय दोन्ही समान असतात. मेत्ता ही मेत्ता ही हिताची भावना आहे. आपण मागे याच्यात थोडासा विचार केलेला आहे. ही हिताची भावना म्हणजे मैत्री भावना ही दुःखाच्या संपर्कात आली की ती करुणा बनते. मैत्री भावना ही दुसऱ्याचा आनंद पाहून आनंदित होते, ती मुदिता बनते. आणि ही माझ्यामध्ये मैत्री आहे, ही माझ्यामध्ये करुणा आहे, आणि ही माझ्यामध्ये मुदिता आहे, असा मीपणा त्याच्यात नसतो. ती उपेक्षा भावना आहे. तर ही उपेक्षा भावना जर निर्माण झाली, ती सम्यक दृष्टीमुळे निर्माण होते. तिथं अपपर भेद नसतो, आपला परका असा भेद नसतो. तर तिथं ही प्रिय आणि अप्रियची भावना विरघळून जाते. म्हणजे जिथं उपेक्षा असते, किंवा याला दुसरा एक चांगला शब्द आहे, तो म्हणजे अनात्म आहे. अनात्म म्हणजे मी मी भावना नाही तर माझं शत्रू माझा मित्र, किंवा माझं प्रिय माझा अप्रिय, असं पण राहत नाही. कारण त्या प्रिय अप्रियाशी इकडे उंबऱ्याच्या आतली जी भावना असते ते माझे प्रिय आणि माझे अप्रिय अशी असते. त्याच्यामध्ये मी असतो, सत्ताय दृष्टी असते, आणि म्हणून ती प्रिय अप्रियाची भावना असते. तर अनात्म हा एक तात्विक शब्द आहे, परंतु खूप चांगला शब्द आहे. बुद्धांना हा सुचलेला शब्द खूप चांगला आहे. अनात्माचा संबंध आत्म्याशी नाही. आत्मा शब्द नाही, तो आत्म शब्द आहे. काना नाहीये त्याला. आत्मा आणि आत्म याच्यामध्ये खूप अंतर आहे. आत्मभाव म्हणजे मी भाव, सेल्फ. मी माझं माझ्यामुळं, मी होतो म्हणून, हा जो मी असतो, हा जो सेल्फ असतो, ही जी धारणा असते आपण वेगळे आहोत ती, आणि ती अविद्येतून असते. कारण अविद्या म्हणजे धम्म समजत नाहीत, म्हणजे कार्यकारण भाव समजत नाहीत, आणि त्याच्यामुळं मी भाव असतो, तो किंवा भाव, सत्काय दृष्टी आपण त्याला म्हणतो. ही काळा मी आहे, हा मी आहे. हे मी आहे म्हणजे हे माझं आहे, आणि हे माझं प्रिय आहे, ते अप्रिय आहे. हे माझं यश आणि हे माझं अपयश. हा माझा मित्र, तो माझा शत्रू. आणि हा जो हा जो परस्पर विरोधी भाव असतो, हा मी मुळे असतो.
प्रियामध्ये सुद्धा मी आणि अ, अ, मी मध्ये मी असेल तर हे माझा प्रिय आणि हा माझा अप्रिय. ही माझी प्रिय गोष्ट आणि ती माझी अप्रिय गोष्ट. आणि ह्याच्यात कारण मीला काहीतरी पाहिजे असतं. मी हे चित्तच आहे. त्याला काहीतरी त्याच्यातून समाधान मिळतं किंवा भावनिक लाभ होतो किंवा दुसराही लाभ होतो आणि म्हणून ती गोष्ट प्रिय बनते. तर जिथं मैत्री भाव असतो तिथं अनात्मबोध येतो. अनात्मबोधामुळं मैत्री भाव येतो. सभ्य धम्म अनंताती. म्हणजे आपलं जे अस्तित्व आहे, आपलं जे जीवन आहे, आपलं जीवन म्हणजे धम्म आहे, हे आपण रोजच पाहतो. आपण धम्म समजून घेतो म्हणजे जीवन समजून घेतो. आणि जीवनातल्या ह्या ज्या घडामोडी आहेत हे आपण मुद्दाम करत नाहीत. हा निसर्ग आहे. म्हणजे मी नाही, हा निसर्ग आहे. निसर्गातूनच ते आलंय. निसर्गात जन्म आपण घेतला असं नाही, जन्म झाला. म्हणजे जन्म मी नाही, जन्म जरा व्याधी मरण हे मी आहे म्हणून नाही. ज्याचा जन्म झाला ते अस्तित्व म्हातारं होणारच आहे आणि ते दिसेनाचं होणारच आहे. आणि त्याच्यामध्ये ह्या भावना पण असतात, प्रिय आणि अप्रियच्या. आणि ही दुःखाची कारणं सांगितलेली आहेत. जन्म जरा व्याधी मरण, प्रियांचा वियोग, अप्रियांचा संयोग, मनासारखं न होणं. हे निसर्गानं नैसर्गिकच आहे. हे आपण मुद्दाम करतो असं नाही. कारण ठरवून जन्म घेत नाही, ठरवून मरत नाही, ठरवून म्हातारे होत नाही, ठरवून आजारी पडत नाही. प्रिय अप्रिय सुद्धा आपण ठरवून करत नाही. त्याच्यामध्ये काहीतरी लाभ असतो, ज्याचा लोभ असतो, ज्याच्यामध्ये काहीतरी आपला आपला मी सुखावतो, ती गोष्ट प्रिय असते. ज्याच्यामुळे आपला मी सुखावत नाही, ते अप्रिय असते. आणि ही नैसर्गिक भावना आहे. परंतु जेव्हा माणसाला जाग येते, समज येते, अस्तित्व कळतं, जीवन कळतं, तेव्हा या सगळ्या गोष्टींमधलं सत्य, वास्तव हे लक्षात येतं. अनात्मबोध जर झाला तर मग आपण मी आणि माझं अशी भावना आपल्यामध्ये राहत नाही. परंतु याचा अर्थ वृक्ष अवस्था येते का? तर तसंही नाही. तर सगळ्यांविषयीच एक सगळ्यांविषयीची एक समानतेचा भाव येतो. ती अनात्म अवस्था आहे. अनात्ममध्ये आपपर भेद नाही. आपपर भेद नाही तर प्रिय अप्रिय पण नाही. पण जोपर्यंत आपल्याला आपलं भान येत नाही, जोपर्यंत आपण आपल्यामध्ये उतरत नाही, कायेत उतरत नाही, जाणीवा लक्षात येत नाहीत, वेदना लक्षात येत नाही, आपलं चित्त लक्षात येत नाही, त्याच्या चित्तामध्ये हे प्रिय अप्रिय ह्या गोष्टी आहेत, पाहिजे नको, तर चित्तानुसती येत नाही, चित्त लक्षात येत नाही, विचार प्रक्रिया लक्षात येत नाही, तोपर्यंत निसर्गानं दिलेला हा मीपणा, मी भाव, आत्मभाव हा तसाच काम करतो. पण निसर्गानं दिलेली सती जागृती ही जर लक्षात आली आणि तिच्यावर थोडा फोकस केला, आपण ती साधना केली आणि ती जागृतीपूर्वक करावी लागते. सतीची साधना समजून उमजून जागृतीपूर्वकच करावी लागते. अज्ञान जसं नैसर्गिकपणे आलेलं आहे, तशी सती पण नैसर्गिक गुणधर्मच आहे तो माणसातला.
पण त्याची भावना म्हटलेलं आहे, त्याची भावना जर पुन्हा पुन्हा केली नाही, सती जागृतीची भावना, अनापान सतीची भावना, पुन्हा अनापान सतीची भावना महाफलदायक होते. आपण त्या अनापान सती सुत्तामध्ये आपण पाहिलेलं आहे ते. ह्या सुत्तामध्ये आपण बराच वेळाचा याचा अभ्यास केलेला आहे. याच्यामध्ये जो जो जी सेंट्रल लाईन किंवा ज्याला वन लाईन, वन पॉइंट ज्याला म्हटलेलं आहे, की एक सूत्र आहे त्याच्यामध्ये. त्या सुत्तात पण एक 4 ओळीचं सुत्त आहे. तर ते सुत्त जर लक्षात घेतलं, की अनापान सतीची भावना, तर भावना म्हणजे प्रॅक्टिस, डेव्हलपमेंट. अनापान सतीची भावना महाफलदायक होते. अनापान सतीची अधिकाधिक भावना केल्याने ती 4 सतीपठ्ठानांना परिपूर्ण करते आणि 4 सतीपठ्ठानांची अधिकाधिक भावना केल्याने ती सप्तबोध्यांगांना परिपूर्ण करते आणि सप्तबोध्यांगांची परिपूर्णता जर प्राप्त झाली तर आपल्यामध्ये विद्या म्हणजे अविद्या संपुष्टात येते, अज्ञान संपुष्टात येतं आणि विद्येची प्राप्ती होते. अविद्येतला नाहीसा होतो, विद्येची प्राप्ती होते आणि त्याचा परिणाम विमुक्ती म्हणजे दुःखमुक्ती होते. असं हे सूत्र आहे. त्यात काही 25-30 शब्द असतील फक्त साधारणपणे, म्हणजे 4 ओळीचं ते हे आहे. तर तो या अनापानसती सुत्ताचा मध्यवर्ती बिंदू आहे तो, खरं म्हणजे. 15-16 शब्द आहेत. तर हे जर लक्षात घेतले ना तर आपली प्रॅक्टिस सोपी होते. म्हणजे प्रॅक्टिसचा एक मार्ग आपला क्लिअर होतो, की आपल्याला नेमकं सती 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 म्हणजे काय करायचं नेमकं. तर श्वासाच्या निमित्तानं आपण कायेमध्ये उतरतो. नैसर्गिक आन, नैसर्गिक अपान जी ही काया करते आतल्या आत या धडामध्ये. तर आनापान सतीची भावना करता करता, ती प्रॅक्टिस करता करता आपण कायेमध्ये उतरतो आणि इथून सतीपठ्ठांची सुरुवात होते. कारण कायेमध्ये उतरलो की कायेतला जिवंतपणा आपोआपच जाणवतो. कारण काया जिवंत आहे, आपण जिवंत आहोत, शरीर जिवंत आहे. तर कायेत उतरणं म्हणजे जिवंत अस्तित्वात उतरणं. श्वासात उतरलं तरी आपण जिवंतपणातच उतरतो, कारण श्वास हा जिवंतपणाचं लक्षण आहे. तर श्वासाच्या निमित्तानं कायेतला जिवंतपणा म्हणजे जाणीवा, वेदनांमध्ये सुखदुःख किंवा सुखदुःख विरहित जाणीवा, न्यूट्रल. सुखदुःखाचं कारण मग पुढे चित्त आणि मग मनोधम्म म्हणजे विचार हे सगळं हे काया वेदना चित्त मन मनोधम्म धम्म, हे या चारांची सती येते क्रमाक्रमानं, जागृती येते. त्याला सतीपठ्ठान म्हटलेलं आहे. तो सतीपठ्ठानाचा विषय आहे. पठ्ठांचा अर्थ क्रमाक्रमानं पुढे जाणं असं मी करतो. काही लोक पठ्ठांचा अर्थ फाउंडेशन करतात, पण फाउंडेशन हे एकाच वेळेला होत नाही. ते क्रमाक्रमानच होतं. म्हणून ते प्रस्थान म्हणजे ती एक गतिशील प्रक्रिया आहे असं माझं मत आहे किंवा अनुभव आहे. गतिशील प्रक्रिया आहे. श्वासाच्या गतीमध्ये आन आणि अपानच्या गतीमध्ये उतरून आपण काय गतानुसतीमध्ये येतो. असं एक सुत्त आहे, काय गतानुसती सुत्त. तर ती काया ही एक गोष्ट नाही, काया बदलत जाणार हे रूप आहे. ते काया ही स्थिर नाही आणि काया ही स्थिर नाही म्हणूनच आपण जन्म घेतो, वाढतो, वाढत राहतो. म्हणजे वयाबरोबर आपलं शरीर पण वाढतं, उंची वाढते, जाडी वाढते, वजन वाढतं, आपण वाढतो याचाच अर्थ काया ही स्थिर गोष्ट नाही.
आणि उतार वयात उतरतो पण आपण, म्हणजे आपलं शरीर उतरतं, आपलं काय म्हणतात, आपलं वजन कमी होऊ शकतं, आपली जाडी कमी होऊ शकते, माणूस वागतो, जो ताठ असतो तो वागतो. शरीर जर स्थिर असतं तर मग एकसारखं राहिलं असतं, एकसारखं नाहीये ते, त्याच्यामध्ये बदल आहेत, गती आहे, तशाच जाणीव आहेत. वेदना, सुखदुःख पण तशीच आहे, टिकून नाही राहत, ते बदलतात. त्या भावनांमध्ये, आता मराठी भावना, त्याच्यामध्ये रूपांतर होतं. सुखाचं रूपांतर दुःखात होतं, दुःखाचं दुःख टिकून राहत नाही, परत सुख येतं, परत सुख राहत नाही, दुःख येतं. हे सुखदुःखाचे हे काय म्हणतात, हा खेळ, ऊन सावल्यांचा खेळ सारखा हा सतत चालू असतो. म्हणजे स्थिर काहीच नाही, म्हणजेच गती आहे. तसंच चित्त आहे, तसेच विचार आहेत, म्हणजे स्थिर काहीच नाही. हे जर गती आहे तर मग सतीचं पठ्ठाण जे आहे ते पण गतिशीलच आहे. त्यामुळे पठ्ठाण म्हणजे फाउंडेशन नाही, फाउंडेशन ही स्थिरता दाखवतं. अस्तित्व स्थिर नाही, ते परिवर्तनशील आहे, ती गती आहे. त्याच्यामध्ये सतत स्थित्यंतर होत राहतात. स्थित्यंतर म्हणजे स्थितीमध्ये अंतर, बदल, म्हणजे स्थितीशील काहीच नाही. जगामध्ये काहीच स्थितीशील नाही. अगदी अणुरेणू सुद्धा बदलतात. पृथ्वी फिरते, आपण फिरतो, पृथ्वीभोवती चंद्र फिरतो, दोन्ही सूर्याभोवती फिरतात, म्हणजे स्थिर काहीच नाही. आपल्या शरीरामध्ये काही स्थिर नाही. रक्ताभिसरण चालू आहे, मज्जासंस्थेचं कार्य चालू आहे, प्रत्येक पेशी बदलते, अनेक पेशी मरतात, नवीन जन्म घेतात. सगळं अभिसरण चालू आहे, त्यामुळे स्थिर काहीच नाही. मग जर स्थिर नाही, स्थिती नाही, तर मग सती ही स्थितीशील कशी असू शकते? सती फाउंडेशन कसं बनू शकते? प्रस्थान करते ती, पुढे पुढे जाते. म्हणून श्वासातून कायेत, कायेतून जाणीवा, जाणीवातून चित्त, चित्तातून मनोधम्म, आणि मग सगळं, मग पूर्ण अस्तित्व ती व्यापते. तर हे सतीपठ्ठाण. तर अनापान सतीची भावना अधिकाधिक केल्याने 4 सतीपठ्ठाण परिपूर्ण होतात, म्हणजे संपूर्ण अस्तित्व जागृत होतं. आणि अस्तित्व जागृत झालं की मग सप्तबोध्यांग हा डेव्हलपमेंटल मॅप आहे, हा विकासाचा नकाशा आहे, एक प्रकारे विकासाच्या पायऱ्या आहेत त्या. सती, धम्मविचय, वीर्य, प्रीती, प्रसृप्ती, समाधी आणि उपेक्षा, हे सप्तबोध्यांग. याच्यावर आपण मधून मधून विचार करत असतो. त्याचा एक स्वतंत्र अभ्यास ह्या 3 लेव्हल पण आहे सतीच्या, हे पण मी मागे बोललेलो आहे. आणि आपली जी काही पुढे प्रशिक्षण चालतील ते या 3 लेव्हलवर चालतील, किंवा सध्या सध्या पण अप्रत्यक्षपणे ते चालू आहे. फक्त आपण त्याला अजून त्याची अशी पद्धतशीर विभाग पाडून तशी आपण स्वतःला ट्रेनिंग देत नाही, किंवा अशी आपली शिबिर अजून घ्यायला आपण सुरुवात केली नाही, परंतु ती आपल्याला पुढे घ्यावी लागतील. त्याच्याशिवाय ही साधना उतरणार नाही. ही सोपी आहे, परंतु उतरणं, त्याच्यात उतरणं, किंवा सती आपल्यात उतरणं, हे थोडंसं तितकंसं सोपं दिसत नाही. म्हणजे माझ्या अनुभवानुसार समजायला सोपं आहे, करायला थोडंसं कठीण आहे. आणि त्याचं कारण हे आहे की आपला जो मी आहे, आपली जी सत्कार दृष्टी आहे, आपलं हे जे प्रिय अप्रिय आहे,
पाहिजे नको ह्या ज्या इच्छा आकांक्षा, लाभ हानी, यश अपयश, निंदा स्तुती, सुख दुःख, प्रिय अप्रिय, पाहिजे नको, हा जो संघर्ष आहे हा सतत चाललेला असतो आणि याच्यामध्ये चित्त मन कधी स्थिर नसतं. आणि स्थिर नसतं म्हणून पद्धतशीरपणे त्याची सती डेव्हलप करणं, त्याचं भान येणं हे थोडंसं कठीण असतं. म्हणून त्याला थोडंसं पद्धतशीरपणे वेळ पण द्यावा लागतो. म्हणजे ट्रेनिंगची आवश्यकता असते थोडी थोडी. बाकी ज्याचं त्यालाच करायचंय, प्रॅक्टिस ज्याची त्यालाच करायची. तर प्रिय अप्रिय बनवू नका असं म्हणण्यानं ते होत नाही. तर मला वाटतं याचा अर्थ स्पष्ट आहे. काही लक्षात आलं नसेल तर आपण चर्चा करू शकतो. परत बोला. मैत्रीमध्ये हं. प्रिय आणि अप्रिय समान असतं असं हो, सांगेल. समान असतं. मग काय तुमचा मुद्दा काय पुढे? मला वाटतं मैत्रीमध्ये फक्त प्रियच असतं असं मला वाटतं. नाही, मैत्रीमध्ये अडकून पडणं नाहीये. प्रिय अप्रियामध्ये अडकून पडणं आणि अडकून न पडणं असं आहे. प्रिय ही भावना आहे, मैत्री भावना नाही. ही मुक्त मनोवस्था आहे. म्हणजे मराठी भावना म्हणतो बरं का. आता मेत्ता भावना हा जो शब्द आहे, ती भावना हमारी मराठी भावना नाही आहे. ती मैत्रीची अवस्था आहे. भावना म्हणजे डेव्हलपमेंट असा त्याचा अर्थ केला जातो, विकास. आणि ती एक प्रक्रिया आहे, ती प्रोसेस आहे. मैत्री भावना ही एक प्रक्रिया आहे. आणि आपली मराठी भावना आपण ज्याला म्हणतो ही म्हणजे प्रिय भावना जणू काय एक स्थिर भावना असते काही काळ तरी. एखादी गोष्ट प्रिय असेल तर ती बरेच दिवस प्रिय असते, काही जोपर्यंत घडत नाही तोपर्यंत. आणि एखादा नावडणारा माणूस किंवा नावडणारी गोष्ट पण नंतर आवडू शकते, म्हणजे अप्रिय प्रिय पण बनू शकते. पण मैत्री भावना जी असते ती ती अप्रिय अप्रिय भावनेतून मुक्त असते ती. म्हणजे आता कसं आहे की एक म्हणजे मी जो मला प्रिय आहे त्याला मी मदत करील आणि जो अप्रिय आहे त्याला मी मदत करणार नाही. तर मैत्रीमध्ये तसं होत नाही. मध्ये तुम्ही सगळ्यांना सारखं धरता, कारण ते द्वेष द्वेष संपलेला असतो. जिथं द्वेष संपतो तिथं मैत्री असते. आणि प्रिय अप्रियमध्ये अप्रियामध्ये द्वेष असतो. प्रियामध्ये द्वेष नसतो, कारण त्याच्याकडून आपल्याला आपल्या अपेक्षा पूर्ण होतात. मग त्या कोणत्याही अपेक्षा असतील, त्या चांगल्या असतील पण अपेक्षा आहेत त्या. पण प्रिय प्रिय ही गोष्ट टिकून राहत नाही. प्रवाहाच्या ओघामध्ये ती बदलते. मृत्यू येऊ शकतो, किंवा एखादा प्रिय मनुष्य हा एखाद्या प्रसंगात विचित्र पण वागू शकतो, आपल्या विरोधात पण जाऊ शकतो, काही आपला अपेक्षा भंग होऊ शकतो. म्हणजे प्रिय ही गोष्ट टिकून राहत नाही. अप्रियाचं पण तसंच आहे. अप्रिय हा तर अप्रियच असतो, त्याच्याविषयी द्वेष असतो, तो आपल्याला नको असतो. परंतु एखादा अप्रिय माणूस कधी कधी असा वागतो की आपला गैरसमज दूर होतो त्याच्याबद्दलचा. असं पण होऊ शकतं. म्हणजे अप्रिय गोष्ट प्रिय होऊ शकते, परत अप्रिय होऊ शकते. म्हणजे काय होऊ शकतं, म्हणजे प्रिय अप्रिय ह्या भावना बदलत राहतात. मैत्री भावना तशी नाही. मैत्री भावना ही स्थिर भावना आहे, कारण त्याच्यातला द्वेष
कमी झालेला आहे आणि द्वेष हा जागृतीनं कमी होतो. द्वेष ही एक सत्याची जाणीव आहे, वस्तुस्थितीची जाणीव आहे. ज्याला सत्य दिसतं, कळतं, त्याच्यामधला भेदाभेद आपोआपच कमी होतो. कारण आपण समजतो तसं नाहीये जीवन किंवा जगणं किंवा वस्तूंचा स्वभाव, लोकांचा स्वभाव, परिस्थिती ही जर नेहमीच बदलत राहते, तर मग एखाद्या गोष्टीत कसं काय अडकून पडू शकतो आपण? तर ती एक समज येते. समज आल्यावर आपल्यामध्ये एक प्रकारे जो स्थैर्याचा भाव येतो. आपण माणसांनाही समजून घेऊ लागतो. तर ही एक उच्च अशी मनोवस्था आहे मैत्रीभाव. मैत्री म्हणजे प्रिय नाही, मैत्री म्हणजे समज आहे. ही शत्रुत्वातून मुक्त भावना आहे. तिला अप्रिय नाही, तिला कोणी अप्रिय नाही आणि प्रिय नाही. सर्वांसाठी हिताची भावना आहे ती आणि मदतीची भावना आहे, सहकार्याची भावना आहे, सगळ्यांच्या उद्धाराची भावना आहे. अमक्याचा उद्धार करेल आणि अमक्याचा नाश करेल असं नाही. ते तिथं प्रिय अप्रिय आहे. प्रियाचा उद्धार करेल आणि अप्रियाचा नाश करेल. मैत्री भावना तशी नाही. मैत्री भावनेचं मोठं उदाहरण म्हणजे आपल्यासाठी जवळचं उदाहरण बाबासाहेब आहे. राज्यघटना सर्वांसाठी लिहिली. ज्यांनी ज्यांनी त्यांच्या भाषेत आधी सुरुवातीला ते म्हणायचे, ज्यांनी ज्या धर्माने आमची राखरांगोळी केलेली आहे, तो धर्म त्यांची राखरांगोळी केल्याशिवाय राहणार नाही. ही जी चीड आहे अस्पृश्यतेतून निर्माण झालेली, त्या त्रासातून निर्माण झालेली, त्याच्यामध्ये रूपांतर झालेलं आहे. ती चीड, ते द्वेष नव्हता तो, आणि द्वेष म्हणून ती टिकून पण राहिली नाही. कारण तो द्वेष जर टिकून राहिला असता तर बाबासाहेबांनी सर्वांच्या हिताची राज्यघटना लिहिलीच नसती. आणि ते कधी कधी चिडून सुरुवातीला म्हणायचे, मी जर मनात आलेल ते म्हणजे वाटोळं करू शकतो, पण मला तसं करायचं नाही. म्हणजे ते अतिशय करू शकत नव्हते. कारण त्यांच्या अतिशय मनात, समर्पक उदाहरण आहे तर. हा, ते मैत्रीभाव, त्याला मैत्रीभाव म्हणतात, त्याला करुणाभाव म्हणतात. इथं चीड जरी असली तरी त्यांना हे पण लक्षात येत होतं की हे लोक असं वागतात, यांना शिकवण तशी आहे. हे स्वतःच मुळात अज्ञानात आहेत आणि अज्ञानात असल्यामुळे हे कोणाचंही ऐकतात, कशालाही धर्म म्हणतात, कसंही वर्तन करतात आणि अमानुष वागतात, म्हणून अस्पृश्यता पाळतात. हे त्यांना समजत होतं. पण ह्यांच्यामध्ये उद्या बदल होईल, उद्या सगळं परिवर्तन होईल, याच्यावर त्यांचा भरोसा होता. कारण त्यांना मन नावाची गोष्ट समजत होती. कारण बुद्ध धम्माचा त्यांचा फार सखोल अभ्यास असला पाहिजे आणि स्वतः पण ते जागृत होते. जागृतीचा अग्नी तेवत ठेवा, ते फक्त इतरांना सांगत नव्हते, स्वतः पण ते जागृत होते. त्यामुळे त्यांना लोकांची, परिस्थितीची, संस्कारांची, मनाची, सगळ्या गोष्टींची समज होती. म्हणजे समाजाची पण समज होती. ज्यांच्यासाठी त्यांनी राज्यघटना लिहिली त्या सगळ्या समाजाची, भारतीय समाजाची त्यांना समज होती. ती मैत्री भावना. मैत्री भावना आपण फार लाईटली घेतो. मैत्री आपण प्रेमासारखंच घेतो. प्रेम म्हणजे मैत्री नाही. प्रेम ही स्वार्थी भावना पण असू शकते. क्लिअर झालं. याचं दुसरं एक उदाहरण मी देऊ शकतो. हा, बोला. बाबासाहेबांनी हिंदू कोड बिल संसदेमध्ये मांडल्यानंतर त्यांच्या विरोधकांनी त्यांच्या पत्नीना आणि महिलांना सांगितलं की बाबासाहेबांच्या घरावर मोर्चा काढा. मोर्चा काढला त्या महिलांनी.
त्यावेळी त्यांना बाबासाहेबांनी त्या महिलांना हिंदू कोड बिल हे कुणासाठी आहे, कुणासाठी उपयोगी आहे याची जाणीव करून दिली. ज्यावेळी त्या महिलांना जाणीव करून दिली त्यावेळी त्या महिलांनी बाबासाहेबांचं म्हणणं मान्य केलं आणि कुठलाही मोर्चा वगैरे न काढता त्यांनी मान्य केलं की बाबासाहेब हे तुम्ही आमच्यासाठी केलेलं आहे. ती मैत्री भावनानंतर परिवर्तनात देशाची भावना परत मैत्रीमध्ये झाली त्यांची. मैत्रीच आहे. बुद्ध धम्माचा स्वीकार करण्याच्या अगोदर त्यांनी सगळ्यांचं हित जपलेलं आहे. आता हे हिंदू कोड बिलाचा मुद्दा बुद्ध धम्म स्वीकाराच्या म्हणजे धर्मांतराच्या आधीचा आहे. बुद्ध धम्म स्वीकाराच्या आधीचा आहे. म्हणजे तोपर्यंत त्यांनी बरोबर ते आहे. प्रयत्न केलेले आहेत की सुधारतील लोक. जेव्हा त्यांना वाटलं की नाही होत, मग ठीक आहे, आम्ही नाही थांबणार. तर त्याच्यातही सद्भावना होती. परत त्यांनी बुद्ध धम्म देऊन काय म्हणतात ना, इतर लोक पण मान्य करतात की त्यांनी भारतावर उपकारच केलेले आहेत एक प्रकारे. भारताला अडचणीत नाही आणलं त्यांनी. दुसरीकडे जाऊन समजेल लोकांना. बाबासाहेब अजून त्यांच्या अनुयायांनाच नीट समजले नाही तर बाकी विरोधकांना काय समजणार. त्याला कारणीभूत आपण पण आहोत हा, असं मला कधी कधी अगदी बरोबर वाटतं. आहे. हा, अगदी बरोबर आहे. आपण बुद्ध धम्माचं काम नीट करत नाही म्हणून लोकांचा गैरसमज टिकून राहतो. आपल्यामध्ये ते नवीन सामर्थ्य निर्माण झालं पाहिजे आणि मोठ्या संख्येने झालं पाहिजे. नाही तर जसं बाबासाहेबांनी म्हटलं ना, हा मोठ्या कष्टानं इथपर्यंत आणलेला हा गाडा पुन्हा मागे जायला वेळ लागणार नाही. तसं होणार नाही. कारण आता ती बुद्ध धम्म त्यांनी स्वीकारल्यामुळे आणि आपल्याला दिल्यामुळं आपल्याला त्या साच्यामध्ये त्यांनी टाकलेलं आहे. त्याच्यामुळे आपण तरी काही केलं ते मागे जाऊ देणार नाही, हा तर संकल्पच आहे. आणि हे जितक्या जास्तीत जास्त लोकांच्या लक्षात येईल तितकं आपल्याकडून फार भरीव कार्य होईल, स्वतःसाठी पण इतरांसाठी पण. तो त्रिकोण लक्षात ठेवला पाहिजे. त्रिकोण विसरता कामा नये. त्रिकोण हा फिक्स नाही. आणखीन कुणाला या कार्यामध्ये यायचं असेल तर फार फार तर त्रिकोणाचा चौकोन होईल किंवा पंचकोन होईल, षटकोन होईल किंवा वर्तुळ होईल. कारण त्रिकोणाचं वर्तुळ होऊ शकतं. पण सध्या तरी आपल्याला त्रिकोणच लक्षात ठेवावा लागेल असं मला वाटतं. कारण ती व्यावहारिक बाब आहे ती. कारण बुद्ध धम्माचं काम पुढं न्यायचं असेल तर ते ह्या पद्धतीनेच होऊ शकतं. ते खात्री पटायला लागलेली आहे. तुम्हाला काय वाटतं तुम्ही सांगा.